गणपती अथर्वशीर्ष सिद्ध असून याचे दररोज पठण जीवनातील अडथळे दूर करते. श्लोक 1. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वखल्विन्दं ब्रह्मासि तं साक्षादात्मासि नित्यं. याचा अर्थ असा होतो की, हे गणेशा, तुम्हाला नमस्कार असो. तुम्हीच जिवंत स्वरूप आहात. तुम्हीच कृती आणि कर्ता आहात. तुम्हीच संहारक आहात. तुमच्यामध्ये सर्व विश्व व्यापलेले आहे. तुम्ही पवित्र आणि साक्षी आहात. श्लोक 2. वृत्तं वच्मि सत्यं वच्मि, अर्थात ज्ञान म्हणतो आणि सत्य सांगतो. श्लोक 3. अवत्वमाम अवक्तारम अवश्रोतारम अवदातारम अवधातारम अवानुचानमवशिष्यम अवपश्चातात अवपुरस्तातात अवोत्तरातात अवदक्षिणातात अवर्चोर्धरातात अवधरातात सर्वतोम पाही पाही समंतात. याचा अर्थ असा होतो की, तुम्ही माझे आहात. माझे रक्षण करा. माझ्या आवाजाचे रक्षण करा. जे माझे ऐकतात त्यांचे रक्षण करा. जो मला देतो त्याचे रक्षण करा. जो मला धारण करतो त्याचे रक्षण करा. वेद, उपनिषदे आणि त्यांचे वाचक यांचे रक्षण करा. तसेच त्यांच्याकडून ज्ञान घेणाऱ्या शिष्यांचे रक्षण करा. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या चारही दिशांनी संपूर्ण संरक्षण द्या. श्लोक 4. तम वाङ्मय सत्व चिन्मय तम आनंदमय सत्व ब्रह्ममय तम सच्चिदानंदमय द्वितीयंसी तम प्रत्यक्षं ब्रह्मासी तम ज्ञानमयो विज्ञानमयोसी. याचा अर्थ असा होतो की, तुम्हीच वाम आहात. तुम्हीच चिन्मय आहात. तुम्हीच आनंद ब्रह्मज्ञानी आहात. तुम्हीच सच्चिदानंद आहात. अद्वितीय रूप आहात. तुम्हीच प्रकट करता आहात. तुम्हीच ब्रह्म आहात. तुम्हीच ज्ञानविज्ञानाचा दाता आहात. श्लोक 5. सर्वत्र जगदं तत्व जायते सर्व जगदं तत्व सिष्ठती सर्वत्र जगदं तैलयमेशती सर्वत्र जगदं तै प्रत्येति तं भूमिरापनलो निलो नभः तं चत्वारि वाक्पदानी. याचा अर्थ होतो की, तुम्ही या जगाचे निर्माण आहात. निर्माते आहात. सर्व जगाला तुम्ही संरक्षण दिले आहे. सर्व जग तुमच्यामध्ये आहे. सर्व जग तुमच्यामध्ये दिसते आहे. तुम्ही जल, जमीन, आकाश आणि वायू आहात. तुम्हीच चारी दिशेला व्यापलेला आहात. श्लोक 6. तम गुणत्रयतम तम देहत्रयतम तम कालत्रयतम तम मूलाधारस्त्योस नित्यम तम शक्तित्रयात्मकम तम योगिनो ध्यायन्ति नित्यम तम ब्रह्म तम विष्णुसत्व रुद्रसत्वम इंद्रसत्वम अग्निसत्वम वायुसत्वम सूर्यसत्वम चंद्रमासत्व ब्रह्मभूर्भुवस्वरम. अर्थात, प्रभू, तुम्ही सत्व, रज आणि तम या 3 गुणांपेक्षा वेगळे आहात. तुम्ही 3 वेळा भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ याहून भिन्न आहात. तिन्ही देहांपासून वेगळे आहात. तुम्ही जीवनाच्या मूळ पायावर वसलेले आहात. तुमच्यामध्ये धर्म, उत्साह आणि मानसिक या 3 शक्ती व्याप्त आहेत. योगी आणि महागुरु फक्त तुमचेच ध्यान करतात. तुम्ही ब्रह्मा, विष्णू, रुद्र, इंद्र, अग्नी, वायू, सूर्य, चंद्र आहात. तुमच्यात सगुण आणि निर्गुण यांचा समावेश आहे. श्लोक 7. गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिन तदनंतरम अनुस्वारः परतर अर्धेन्दुलसितं तारेन रुन्धं एकतत्त्वमनुस्वरं गकार पूर्वरूपम अकारो मध्यम रूपम अनुस्वारा चान्त्यरूपम बिंदुरुत्तररूपम नादा संधानम संहिता संधी सैषा गणेश विद्या गणकऋषी नृत्यत गायत्री छंदा गणपती देवता. ओम गंगणपते नमः.
याचा अर्थ असा होतो की गण याचे उच्चारण केल्यानंतर आदिवर्ण आकार उच्चारण करा, ओंकार उच्चारण करा. हे पूर्ण मंत्र ओम गंग गणपते नमःचा मनोभावे उच्चारण करा. श्लोक 8. एकदंताय विघ्नेहि वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. याचा अर्थ असा होतो, एकदंत वक्रतुंड याचे आम्ही ध्यान करतो. आम्हाला या सद्मार्गावर चालण्याची प्रेरणा द्या. श्लोक 9. एकदंतं चतुर्हस्तं पाशं कुशमधारिणं ऊर्ध्वं च वर्धं हस्तबिभ्राणमुषग्ध्वजं रक्तलंबोदर क्षुर्पकर्णकं रक्तवासासं रक्तगंधानुलिप्तांडे रक्तपुष्पेषु पूजितं भक्तानुकंपिकं देवं जगत्कारमुचितं अविर्भूत्याज सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यान्त्यो नित्यस्य योगी योगिनान्वरा. याचा अर्थ असा होतो, भगवान गणेश एकदंत 4 भुजाधारी आहेत, ज्यात पाश, अंकुश, दंत आणि वर मुद्रा आहेत. त्यांच्या ध्वजावर एक मूषक आहे. हे लाल वस्त्रधारी आहे. चंदनाचे लेप लावलेले आहेत. लाल फुले धारण करतात. सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारे, जगात सर्वत्र व्यापत आहेत. सृष्टी रचयिता आहे. त्यांची मनापासून पूजा करणारा महान योगी आहे. श्लोक 10. नमो व्रातपते नमो गणपते नमो प्रथमपतेस्तु लंबोदर एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्ते नमः. याचा अर्थ असा होतो, व्रातपती गणपतीला माझे नमन असो, प्रथमपतीला नमन, एकदंताला नमन, विघ्नविनाशक लंबोदर शिवतनय श्री वरदमूर्तीला नमन. श्लोक 11. एतद अथर्वशीर्ष योधिते स ब्रह्म भूयाय कल्पते स सर्व विघ्नेन बाध्यते स सर्वता सुखमेधते स पंचमहापापात् प्रमुच्यते सायं मधियानो दिवसकृतं पापं नाशयति प्रातरधियानो रात्रिकृतं पापं नाशयति सायं प्राप्त प्रयोज्यानो अपापो भवति सर्वत्राधियानो पविघ्नो प्रभवति धर्मार्थकाममोक्षत्र विद्यन्ति इदम् अथर्वशीर्षम् अशिष्याय न देयं यो यदि मोहाद्यासति य पापीयान भवति सहस्रावर्तनात् ययं काममधिते तन्तमनेय साधयेत. याचा अर्थ असा होतो की जो या अथर्वशीर्षाचा पाठ करतो तो विघ्नांपासून दूर होतो. तो नेहमी आनंदी राहतो. 5 महापापांपासून मुक्त होतो. संध्याकाळचे पठण केल्याने दिवसाचे दोष दूर केले जातात. सकाळी पाठ केल्याने रात्रीचे दोष दूर होतात. निरंतर पाठ करणारा दोषमुक्त होतो आणि धर्म अर्थ काम व मोक्षावर विजय प्राप्त करतो. याचे 1000 वेळा पठण केल्याने उपासक सिद्धी प्राप्त करून योगी बनतो. श्लोक 12. अनेन गणपती मभिषिच्यति स वाग्मी भवति चतुर्थामनशन जपति स विद्यावान भवति इत्यर्थन वाक्यम ब्रह्माद्यावरं विद्यात न बिभेति कदाचनेति. याचा अर्थ होतो, जो कोणी या मंत्राच्या जपाने गणेशाला अभिषेक करतो त्याची वाणी त्याची दास बनते. जो चतुर्थीचा उपवास करतो आणि जप करतो तो विद्वान होतो. जो विश्वाचे आवरण जाणतो तो भयमुक्त असतो. श्लोक 13. यो दुर्वांकुरैर्यजति स वैश्रवणो पमो भवति यो लार्जैर्यजति स यशोवान भवति स मेधावान भवति यो मोदक सहस्त्रेण यजति स वांछितफलमवाप्नोति स साज्य समिध्य यजति स सर्व लभते स सर्व लभते. याचा अर्थ असा होतो, जो दुर्वांकुराने पूजन करतो तो कुबेरासारखा होतो. जो लाजा यासह पूजा करतो तो यशस्वी होतो, गुणवंत होतो. मोदकांसह पूजा करणाऱ्याला मनाप्रमाणे फळ मिळते. जो घृतक समिधाने हवन करतो त्याला सर्व काही मिळते. श्लोक 14.
अष्टो ब्राह्मणाय सम्यग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानद्याम प्रतिमासन्निध्यो वा जप्त्वा सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते स सर्वविद भवति ये एवं वेद. अर्थात जे या 8 ब्राह्मणांना उपनिषदांचे ज्ञानी करतात ते सूर्यासारखे तेजस्वी आहेत. सूर्यग्रहणाच्या वेळी नदीच्या काठावर किंवा आपल्या इष्टसमीप उपनिषदांचे पठन केले तर सिद्धी मिळते. ज्याने जीवनातील अडथळे दूर होतात, पापे कापली जातात, तो विद्वान होतो. ही अशी ब्रह्मविद्या आहे. शांती मंत्र. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्ष भिर्यजत्रा स्थिरैरस्तुष्ट्वा वासंस्तनुभूमी वेश्येम देवहित यदायु. अर्थात हे गणपती, आमच्या कानात असे शब्द पडावे ज्यामुळे आम्हाला ज्ञान मिळावे आणि निंदा व दुराचारांपासून दूर राहावे. आम्ही सदैव समाजसेवेत मग्न राहू, वाईट कर्मांपासून सदैव दूर राहू, भगवंताच्या भक्तीत तल्लीन असो. आमच्या आरोग्यावर सदैव आपली कृपा असो. आम्हाला भोगापासून दूर राहू द्या. आपल्या शरीरात, मनामध्ये आणि धनात भगवंत वास करो, जो आपल्याला सदैव आशीर्वाद देतो, अशी प्रार्थना आहे. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न शाक्ष अरिष्टनेमी स्वस्ति न बृहस्पती दधातु. ओम शांती शांती शांती. याचा अर्थ असा होतो, ज्याची कीर्ती 4ही दिशांना पसरलेली आहे, ज्याचा देव इंद्र जो देवांचा देव आहे, ज्याच्यासारखी कीर्ती आहे, तो ज्ञानाचा आघात सागर आहे, ज्याच्यामध्ये बृहस्पती समान शक्ती आहे, त्याच्या मार्गदर्शनाखाली कृतीला दिशा दिली जाते, त्यामुळे संपूर्ण मानवजातीचा फायदा होतो. ओम शांती शांती शांती.